आज पोगावपाडा येथे आपण एक गटरची काम चालू केलेलं आहे. अति तातडीचं काम असल्या कारणाने ते एकदम इमर्जन्सी बेसवर घेऊन आपण त्याला सुरुवात केलेली आहे. आणि जर या पाड्याबद्दल बोलायचं झालं तर महानगरपालिकेमध्ये मला तर वाटतं 30-35 वर्ष झाले. म्हणजे बहुतेक आता मागे आपण ब्राह्मणपाड्यामध्ये येऊन काम केलं, तिकडे पण आपण बघितलं असेल की महानगरपालिकेमध्ये गावं आहेत, हे पाडे आहेत असं कोण बोलणार नाही, कारण तिथे सुविधाच नाही. त्या सुविधा पोचवल्याच जात नाही. मागचे जे पण लोक होते त्यांनी एकदम दुर्लक्षपणा केलेला आहे या गोष्टींवर. आणि इथली लोक जेव्हा आमच्याकडे लोक येतात, कारण आम्ही त्यांना इलेक्शनमध्येच सांगितलं होतं की तुमची काही कामं असेल, आम्ही निवडून आलो तर तुमची काही कामं असेल तुम्ही बिनधास्त आमच्याकडे या. कारण आमच्याकडे असं होत नाही की हा माझा वार्ड आहे, तो माझा वार्ड आहे, तो माझा नाही आहे, असं नाही. आम्ही चौघे मिळून आणि आम्ही त्यांचे सहकारी मिळून ही कामं करत असतो आणि याच्यापुढेही सर्व कामं होत राहतील. जसं संदेशनी सांगितलं की स्मशानभूमी आहे, परत इथले रस्ते आहेत, दुसरे छोटे छोटे गटर आहेत, तेही आम्ही पूर्ण करू. आणि दुसरी गोष्ट अशी की आता काही न्यूज पण मागे चालल्या फातमानगरमध्ये, डोंगरपाड्यामध्ये, की हे कामं हे निवडून आले तर लक्ष देत नाही किंवा काय. तर मला एकच बोलायचं आहे की ही जे आता इलेक्शन होऊन लगभग 6 महिने झाले, त्याच्यामध्ये पण 2 महिने कौन्सिल रेडी व्हायला गेले. 4 महिन्यामध्ये कोणती फाईल रेडी होत नसते. आता ही जी कामं मंजूर झालेली आहेत ते हळूहळू करून आम्ही प्रत्येक ठिकाणी करतोय. आणि ती कामं करत असताना आम्ही प्रत्येक वार्डातील प्रत्येक नागरिकाला मी सांगू इच्छितो की सर्व कामे होतील, फक्त थोडा वेळ हवा आहे. कारण प्रत्येक निधी मंजूर करण्यासाठी जो टाईम लागतो तो टाईम आम्हाला द्या आणि आम्ही तुमच्या समस्या सोडून देऊ. आणि जे न्यूज बनवतात ना की म्हणजे 4 महिने झाले, 6 महिने झाले, गटर का नाही बनला, तर मी त्यांना एकच बोलू इच्छितो की तुम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन विचारपूस करा की एखादी फाईल मंजूर करण्यासाठी किती वेळ लागतो. आणि तो वेळ मिळाल्यानंतर, ती फाईल मंजूर झाल्यानंतर काम करण्यासाठीही वेळ लागतो. पण आम्ही तरीही अति तातडीचे कामं जे आहेत ते करतो आणि करून घेऊ यापुढेही. धन्यवाद. मी सगळ्यां पहिले चारही नगरसेवकांचे धन्यवाद करतो, कारण का 10 वर्ष झाले या गोष्टीला अजूनपर्यंत कोणी लक्ष दिलं नव्हतं. आम्ही भाऊंकडे एकदाच गेलेलो का भाऊ आमच्या गटाराचं काम बाकी आहे, खूप पाणी घरात जातो, इथं फिरण्यासाठी पण जागा नाही व्यवस्थित. पण आम्ही भाऊंना सांगितलं, भाऊ आले, भेट दिली आणि 10 दिवसातच काम चालू केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आज खूप आनंदाचा दिवस आहे. आमच्याकडून अशा प्रकारची कामं होत आहेत. माझ्याकडं आपल्या पोगावपाड्यातील सर्व नागरिक आलेले, त्यांनी कंप्लेंट केलेली का आम्हाला या गटाराची खूप मोठी समस्या आहे. या गटारातून वरून जेव्हा पावसाचं पाणी येत होतं तर गटारातलं पाणी गटारातून न वाहता डायरेक्ट घरामध्ये पाणी भरतो. एवढी वाईट कंडिशन होती इथे का पावसाळ्यात या लोकांना घरात राहणे मुश्किल होतं. तर एवढा असे जर कामं आपण तातडीने नाही केले तर आपला काय उपयोग. अशी महत्त्वाची कामं आहेत, अत्यावश्यक कामं आहेत, ते फास्ट ट्रॅकवरती झालीच पाहिजेत. त्या अनुषंगाने आम्ही हा पाऊल उचलला. कामं होत राहतील, मंजुऱ्या येत राहतील. पहिले जी अत्यावश्यक आहे ते पहिले केलं पाहिजे. उर्वरित इथे आजूबाजूला एक स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीमध्ये पण सुशोभीकरण करायचं आहे. तिथे आपल्याला पेवर ब्लॉक लावायचे आहेत. आणखीन काही घरामध्ये पेवर ब्लॉक लावून इथे सुशोभीकरण करून एकदम चांगल्या पद्धतीचा इथे आल्यानंतर असं वाटलं पाहिजे का कुठेतरी चांगल्या ठिकाणी महापालिकेतला एक आदिवासी पाडा आहे, परंतु एकदम दिसायला सुंदर असा आमचा एक संकल्प आहे आणि तो नक्कीच आम्ही पूर्ण करू. बरेच वर्ष झाले आम्ही मातीच्याच पीचवर खेळत होतो. आम्ही भाऊंना सांगितलं, भाऊ आम्हाला कॉन्क्रीटची पीच करून द्या. आम्ही भाऊंकडे गेलो आणि भाऊंनी लगेचच आमच्याकडे लक्ष दिला आणि आज सांगितलंय की लवकरच तुमचा कॉन्क्रीटची तुम्हाला पीच करून देईल. त्याच्याबद्दल धन्यवाद भाऊंचे. ह्या लोकांना इथे खूप तकलीफ होती गटारची आणि सर्वांनी मिळून आमचे बच्चा पाटील, संदेश भाऊ यांच्याकडे येऊन जे काही त्यांनी मागणी केलेली आणि ते काम तुम्ही बघत आहेत पूर्णपणे होत आहे. आणि ही तर सुरुवात आहे, एक एक काम पूर्ण गावामध्ये होत राहील. फक्त आम्हाला थोडा वेळ पाहिजे आणि अशीच कामं सर्व गावामध्ये होतील. किती वर्षापासून तकलीफ होती इथे? खूप 10 वर्षापासून कोणी लक्ष देत नव्हतं. पहिले जे नगरसेवक होते ह्या वार्डामध्ये कोणाचं लक्ष नव्हतं आदिवासी पाड्यामध्ये. त्याच्यामुळे आमच्याकडे जे लोक आले आणि तकलीफ सांगितली आमच्या संदेश भाऊला यांना, तर त्यांनी लगेच 10 दिवसामध्येच काम चालू केलं.
ये पो गांव पाड़ा में आए हैं। इधर गटर का काम चालू है। यहाँ के लोग जो है पिछले 10 साल 12 साल से जो है परेशान थे, क्योंकि इधर गटर नहीं थी और लोगों के घर में पानी जाता था। हम इलेक्शन कैंपेनिंग में हम चारों लोग आए थे, इधर देखे थे, तो लोगों ने बताया था, तो हमने उन्हें वादा किया था कि इंशाल्लाह ये काम को हम करके देंगे। और आज ये काम की शुरुआत हो चुकी। पिछले 10 दिनों से ये काम चल रहा है। चारों नगर सेवक, बच्चा भाई, साजू भाई, वाघमारे भाई, संदेश भाई, देव, इन सब की कोशिशों से, हमारी कोशिशों के बाद ये काम चालू हुआ है। ये पोगांव पाड़ा है। हम लोग यहाँ पे आज इलेक्शन होने के पहले भी तकलीफ थी, और यहाँ हम लोग इलेक्शन ख़त्म होने के बाद हम लोग आए एक दिन विजिट पे। बहुत बुरी हालत थी यहाँ 10-15 साल से। तो हम लोग ने फ़ौरन इसका चारों नगर सेवक मिल के संज्ञान में लिए कि यहाँ हमारे सब भाई लोग रहते हैं और बहुत इनके ऊपर कोई ध्यान देता नहीं। इतनी बुरी परिस्थिति थी ना इधर। पहले का फ़ोटो मैं आपको दिखाऊंगा, आप उसको भी चलाना, और अभी जब ये बनने के बाद इसको चालू बनाना। इतनी बुरी कंडीशन थी ना, लोग कैसे रहते थे। और अभी इनका बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगा कि हम लोग को ला के दिखाए और हम लोग ने काम करके इनको दिया। और इंशाल्लाह जितना भी काम रहेगा, वो आदिवासी पाड़ा रहने दो, वो गांव रहने दो, चाविंद्रा रहने दो, फातिमा नगर, डोंगरपाड़ा, नूरी नगर, हर जगह हम लोग काम करेंगे। थोड़ा सा हम लोग को वक्त चाहिए। जैसे जैसे हमको थोड़ा सा, हम लोग भी एक्टिव है, ऐसा नहीं कि चारों एक्टिव है, लेकिन थोड़ा सा तकलीफ है। अभी नए नए में थोड़ा मामला रहता है। थोड़ा वक्त मिलेगा, इंशाल्लाह बदलाव करके दिखाएंगे आपको। ताज भाई, मैं आपके चैनल के माध्यम से ये बोलना चाहता हूँ, पिछले जो नगर सेवक थे हाँ, उनको मालूम नहीं है कि हमारा काम क्या है, क्या हमको करना है। खाली लोगों को भड़काने का ही काम करते हैं क्या। ये शमशान भूमि का ये हाल है, देखो बरसों से ऐसा लगता है इसमें कोई आया ही नहीं है, पूरी जंगाड़ी है। अभी हम लोग चारों लोग मिलके इधर प्योर ब्लॉक और स्ट्रीट लाइट करके दे रहे, लोगों के लिए अच्छा होए, लोगों की सुविधा होए, सहूलियत होए लोगों के लिए। और शमशान भूमि हो कि कब्रस्तान होए, मैं कासिमपुरा कब्रस्तान में भी ध्यान देता हूँ। अभी नूरी नगर का फॉलोअप लेना चालू किया हूँ, वो भी ध्यान देंगे। दोनों हमारे लिए बराबर है, ऐसा नहीं है। मैं आपको, अपन कोई जातवादी करते नहीं है। हम चारों मिल के आए, चारों चुन के आए, और चारों का वार्ड एक ही है। कोई ऐसा नहीं बोलता कि चाविंद्रा का कोई गया है तो नूरी नगर का बोलेगा नहीं मेरा नहीं, ऐसा नहीं है। चारों मिल के रहेंगे और मिल के करेंगे, और इंशाल्लाह आगे भी मिल के करते रहेंगे।